कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कांद्याचे दर आणखी पडत असून शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड रोष आहे। त्या विरोधात आज आंबेगाव तालुक्यातील मंठल इथं आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक शेतकरी सुद्धा उपस्थित असतील। कांद्याचा MSPच्या सूचीमध्ये समावेश करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये कांदा आहे आणि त्यामुळे तो MSPच्या सूचीमध्ये येत नाही, परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून किंवा या दोन्ही गोष्टींमध्ये कुठेतरी एक समन्वय साधला गेला पाहिजे। एक ठराविक MSPची रेंज ही कांद्याला दिली गेली पाहिजे की एका रेंजपर्यंत हा कांदा MSPच्या सूचीमध्ये असला पाहिजे। जिथे महागाई भडकण्याचा विचार असेल त्या दृष्टिकोनातून त्यावेळी त्याला जर एक प्राइस कॅप आपण लावू शकलो, एक प्राइस विंडो MSPची आपण जर कांद्याला देऊ शकलो तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळेल। कांद्याच्या हमीभावासाठी आणि कांद्याला नाफेड मार्फत खरेदी करावी यासाठी उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर या ठिकाणी आणि मंचर या ठिकाणी सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या वतीने आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येतंय। कांद्याला हमीभाव मिळावा, त्यानंतर नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करावी, अशा विविध मागण्या घेऊन हे शेतकरी आहे आज आंदोलन करताना दिसत आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने रोहित पवार असतील, शशिकांत शिंदे असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, निलेश लंके, अमोल कोल्हे, सचिन अहिर यांच्यासह अनेक नेते खरं तर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि हे आंदोलन खरं तर सुरू होणार आहे। काय एकंदरीत आपली भूमिका असणार आहे या आंदोलनाच्या माध्यमातून? आमची भूमिका एकच आहे की सरकारने फक्त घोषणा करता कामा नये। गेले मागील 4 वर्षाचा जर विचार केला तर कांदा उत्पादक पूर्णपणे अडचणीत गेले आहेत। कांद्याचा वाढलेला उत्पादन खर्च आणि कवडीमोल दराने कांद्याची होत असलेली वितरण, त्याचप्रमाणे सरकारचं कांदा निर्यातीचं धरसोड धोरण, त्यामुळे 1 नंबर जगामध्ये असणारा निर्यातदार भारत देश आज कांद्यामध्ये 5व्या क्रमांकाला गेला। शेजारचा आपला असणारं शत्रू राष्ट्र पाकिस्तान हे आपल्या पुढं त्या ठिकाणी गेले। परकीय चलन जर त्यांना मिळत असेल आणि आपण म्हणतो की आपल्याकडं जास्तीत जास्त आपण परकीय माल घेऊ नये, आपला स्वदेशीचा वापर करा, मग आपल्याला जर परकीय चलन जर जादा मिळायचं असेल तर आपला माल निर्यात झाला पाहिजे ना, आपल्या इथली शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावली पाहिजे। पण सरकार त्याच्या पूर्णपणे विरोधामध्ये आहे। कॅमेरामन निखिल सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, मंचर, पुणे।